नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दैनिक चालू घडामोडीवर आधारित टेस्ट घेतलेली असून त्यामधील प्रश्नांचे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। ही टेस्ट स्पर्धा मंथन या टेलिग्राम चॅनलवर जाऊन आपण सर्वजण सोडवू शकता। या चॅनलची जी लिंक आहे ती आपण खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चालू घडामोडीवर आधारित ही आपली तिसरी टेस्ट आहे। तिसरी टेस्ट आहे ती आपण 6 तारखेला घेतलेली आहे। अशाच प्रकारची जी टेस्ट आहे चालू घडामोडीवर आधारित ती आपण दररोज घेणार आहोत। तर चला आपण या टेस्टमधील पहिला प्रश्न पाहू। मराठी भाषेच्या विद्यापीठाचे मुख्यालय कोठे असणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रिद्धपूर या ठिकाणी जे मराठी भाषेचं जी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे त्याचं जी मुख्यालय असणार आहे ते रिद्धपूर या ठिकाणी असणार आहे। नुकताच काय झालेला आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा जो काय आहे तो दर्जा प्राप्त झालेला आहे। याचबरोबर आता काय केलेलं आहे की मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या जे विद्यापीठाचं जी मुख्यालय असणार आहे ती रिद्धपूर या ठिकाणी असणार आहेत। यामुळे काय होईल की मराठी भाषेतील अभ्यास आणि संशोधन याला चालना मिळेल। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2025चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर या ठिकाणी या नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे। या ठिकाणी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जे आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहू। याचं जी पहिले जी नाट्य संमेलन झालेलं होतं पहिलं ते 1905 मध्ये झालेलं होतं। 1905 मध्ये पुणे या ठिकाणी झालं होतं आणि याचे जे अध्यक्ष होते ती गणेश श्रीकृष्ण खापर्डे हे याचे अध्यक्ष होते। त्यानंतर 100वे जे संमेलन होतं ते जे 100वे जे झालेलं आहे जी 2024 मध्ये पार पडलं होतं। हे 100वे नाट्य संमेलन असल्यामुळं याचा जो 16 आहे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी काय केलेला आहे पार पडलेला आहे। जसं की आपण म्हणू की याचा शुभारंभ जे आहे ते पुणे या ठिकाणी झालेला होता, तर याचा समारोप जो आहे तो रत्नागिरी या ठिकाणी झाला होता। त्याचबरोबर हे जे कार्यक्रम आहेत ते याचे कार्यक्रम अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर आणि मुंबई या ठिकाणीही घेण्यात आले होते। याचं जी 100वे जी संमेलन झालं होतं त्याचं अध्यक्षस्थान जे होतं ती जब्बार पटेल यांनी भूषवलेलं होतं। त्यानंतर आपण नागपूर हे जी आहे त्याचं त्या ठिकाणी नागपूर या ठिकाणी 2019 मध्ये काय झालेलं होतं संमेलन पार पाडलं होतं, ते होतं 99वे आणि याचं जी अध्यक्ष जी होतं ती प्रेमानंद गजवी हे या संमेलनाचे अध्यक्ष होते। त्यानंतर मुंबई या ठिकाणी काय झालेलं आहे 2018 मध्ये 98वे संमेलन पार पडले गेलं होतं आणि याचं जे अध्यक्ष होते ते कीर्ती शिलेदार हे या संमेलनाचे अध्यक्ष होते। त्यानंतर 2017 मध्ये धाराशिव या ठिकाणी काय झालेलं आहे 97वे काय झालं होतं संमेलन पार पडलं होतं आणि याचं जी अध्यक्षस्थान जे आहे ते जयंत सावरकर यांनी भूषवलं होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। जागतिक शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5 ऑक्टोबर। 5 ऑक्टोबर या दिवशी जगभरात जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। हा जो दिन आहे तो 1994 पासून दरवर्षी जगभरात साजरा केला जातो। याचबरोबर भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन जो आहे तो दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी काय केला जातो साजरा केला जातो। त्याचबरोबर आता पर्यायामध्ये आपण काय पाहिलेलं आहे 2 ऑक्टोबर। हा 2 ऑक्टोबर जो दिवस आहे तो काय केला जातो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर 3 ऑक्टोबर जो आहे तो जर्मन एकता दिन म्हणून साजरा केला जातो आणि 4 ऑक्टोबर जो आहे तो जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो। त्याचबरोबर आपण अगोदरच काय पाहिलेलं आहे 1 ऑक्टोबर जो दिवस आहे जो या महिन्यातला
आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन, जागतिक शाकाहारी दिन आणि आंतरराष्ट्रीय कॉफी दिन म्हणूनही साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. भारतातील पहिले संविधान भवन कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पिंपरी चिंचवड या ठिकाणी भारतातील पहिले संविधान भवन उभारण्यात येणार आहे. आता या ठिकाणी जे पर्यायामध्ये जे ठिकाणं दिलेले आहे त्याविषयी आपण काय करू, थोडक्यात माहिती पाहू. भिलार हे जे आहे ते भारतातील पहिले पुस्तकाचे गाव आहे जे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर मांगर हे जे गाव आहे ते भारतातील पहिले मधाचे गाव आहे जे की सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पारपोली हे जे ठिकाण दिलेलं आहे आपण या ठिकाणी, हे काय आहे, महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव आहे जे की महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. चागोस हे बेट ब्रिटनने कोणत्या देशाला हस्तांतरित केले? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मॉरिशस या देशाला काय केलेलं आहे, ब्रिटननं हे बेट हस्तांतरित केलेलं आहे. आता या ठिकाणी चागोस या बेटाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. हे जे बेट आहे हे ज्या वेळेस मॉरिशसला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले जे की 1968ला मिळाले होते, तेव्हा हे बेट जे आहे मॉरिशसचे ते ब्रिटनने त्यांना हस्तांतरित केले नव्हते, जे की त्याचा जो ताबा आहे या बेटाचा तो स्वतःकडे ठेवलेला होता. परंतु हे बेट मिळवण्यासाठी त्यांनी मॉरिशसनं काय केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले होते. यालाच यश म्हणून 2017मध्ये संयुक्त राष्ट्रामध्ये चागोस बेटावर मतदान झाले आणि या मतदानामध्ये भारतासह यावर 94 देशांनी काय केले होते, मॉरिशसच्या बाजूनं मतदान केलं होतं. तर जे 15 देश होते त्यांनी काय केलं होतं, ब्रिटनच्या बाजूने मतदान केलं होतं. त्यानंतर याच्यावरच निर्णय झाला आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जे की 2019मध्ये झाला होता. हा निर्णय आहे तोही काय झाला, मॉरिशसच्याच बाजूने लागला. म्हणजेच काय केलं, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सांगितलं की हे चागोस जी बेट आहे तो मॉरिशस या देशाचाच भाग आहे. त्यानंतर हे बेट काय केलेलं आहे, ब्रिटननं 2024मध्ये मॉरिशसला हस्तांतरित केलेलं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कोणत्या देशात उभारला जात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारत. हा प्रकल्प जो आहे तो 16,000 मेगावॅट क्षमतेचा आहे. त्यानंतर हा जो प्रकल्प आहे याच्या प्रकल्पाच्या 5 सोलर पार्कचे जे आहे ते उद्घाटन नुकतेच 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. तर कोणत्या ठिकाणी केलं होतं, तर पोहरादेवी या ठिकाणी, जे की हे ठिकाण वाशिम जिल्ह्यात आहे जे महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. विरासत ए बंजारा या संग्रहालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले असून ते संग्रहालय कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पोहरादेवी. बंजारा समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विरासत ए बंजारा या संग्रहालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात आलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. हरियाणाच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 90. आत्ताच नुकतीच काय झालेली आहे, हरियाणा विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे, जे की विधानसभेची त्या ठिकाणच्या विधानसभेची संख्या 90 आहे आणि 230 जी आहे ही संख्या ती मध्य प्रदेश या विधानसभेची आहे. 182 जी संख्या आहे ते गुजरात या विधानसभेची सदस्य संख्या आहे आणि 288 जी संख्या आहे ती आहे महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा पूर्ण केल्या आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विराट कोहली. आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा करणारे खेळाडू कोणकोणते आहेत? तर सचिन तेंडुलकर एक आहेत, पहिल्या क्रमांकावर आहेत ती. त्यांनी 34,557 धावा केलेल्या आहेत. त्यानंतर
दुसऱ्या क्रमांकावर आहेत कुमार संगकारा, जे की श्रीलंका या देशाचे आहेत. 3 नंबरला आहे रिकी पॉन्टिंग, ते ऑस्ट्रेलिया या देशाचे आहेत. आणि या ठिकाणी याच क्रमवारीमध्ये 4थ्या स्थानावर विराट कोहली आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फातिमा बेबी, ज्यांनी की 6 ऑक्टोबर काय केलं होतं 1989मध्ये हे काय केलं होतं पद भूषवलेलं होतं. त्यानंतर या पर्यायामध्ये जे किरण बेदी दिलेले आहेत ते काय आहेत? भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत. त्यानंतर आनंदी गोपाळ जोशी जे आहेत ते भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. आणि सुचेता कृपलानी जी आहेत ती भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी की उत्तर प्रदेश या राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं होतं. अशाच प्रकारची चालू घडामोडीवर आधारित आपण दररोज टेस्ट घेणार आहोत. यामध्ये आपल्याला जर सहभागी व्हायचं असेल तर आपण काय करू शकता? स्पर्धा मंथन हा टेलिग्राम जॉईन करू शकता. त्याचबरोबर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे तेही सबस्क्राईब करून घेऊ शकता. धन्यवाद.